अफगाणिस्तानने फोडला विजयी फटाका असं हेडिंग नाही तुम्हाला द्यावंसं वाटणार. एशिया कपला सुरुवात झाली आणि पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्ताननी श्रीलंकेसारख्या तगड्या संघाला पराभवाचा दणका दिलेला आहे. हा पराभव छोटा नव्हता, हा पराभव दणदणीत होता, निसंशय होता. आणि याच्यातनं एक गोष्ट पहिल्यांदाच कळून चुकलेली आहे की ह्या स्पर्धेमध्ये परत एकदा दुबईला सामने होत असताना टॉस जिंकून पहिली बॉलिंग करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, मी सुनंदन लेले दुबईहून पहिल्या मॅचचा पहिला रिपोर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ताजा, करकरीत आणि अक्षरशः गरमागरम. हवेच्या दृष्टीने गरम नाही, हा क्रिकेटच्या दृष्टीने गरम झालेला आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. नाणेफेक जिंकून पहिलं पाऊल जे अफगाणिस्ताननी बरोबर टाकलं त्याच्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलेलंच नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या, श्रीलंकेच्या 2 विकेट गेल्या आणि त्याच बॉलरला मॅन ऑफ द मॅच दिलं गेलं. त्याचं कारण असं आहे की या बॉलरनी पहिल्या 2 विकेटनी जे काही श्रीलंकेनं हादरवून टाकलं त्या धक्क्यातनं श्रीलंका सावरली नाही. वरच्या फलंदाजांनी सुरुवातीला जरा घाई केली का त्या विकेटनी त्यांना गुगली टाकली का अफगाणिस्तानच्या बॉलरनी चांगली बॉलिंग केली हे तुम्ही ठरवा. त्याचं कारण मी मैदानावरती हा खेळ बघत असताना अक्षरशः हरखून गेलो होतो. क्रिकेटचे रंग सरड्यासारखे बदलताना मला दिसले आणि ह्याच्यामध्ये कागदावरती कमकुवत शब्द कदाचित चुकीचा असेल कारण अफगाणिस्तान हे कमकुवत म्हणता येणार नाही, खास करून T20मध्ये, कारण त्याच्याकडे त्यांचा भरपूर अनुभव आहे. IPL खेळलेले 3-4 खेळाडू त्यांचे या संघात आहेत आणि ते या संघाला बरोबर मार्गदर्शन करतायत. गंमत काय झाली बघा, लक्ष कोणाकडे होतं? राशिद खानकडे. विकेट त्याला मिळाली, एकही विकेट मिळाले नाही. परंतु त्याच्या बाकीच्या 3 सहकाऱ्यांना व्यवस्थित विकेट मिळाल्या. इवन मुजीबुरला 2 विकेट मिळाल्या, 2 रनआउट झाले आणि मोहम्मद नबीला सुद्धा 2 विकेट मिळाल्या. हे बघत असताना श्रीलंकेचा धावफलक 100 पार करेल की नाही अशी भीती वाटत होती. शेवटी करुणारत्नेंनी थोड्याशा धावा केल्या आणि सुरुवातीला राजपक्षेंनी धावा केल्या. गडबडीत 2 रनआउट झाले आणि त्यामुळे अजून तोल जो श्रीलंकेचा गेला तो बघणंच मला अक्षरशः नकोसं झालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा अफगाणिस्तानची बॅटिंग चालू झाली तेव्हा त्यांनी फोडून काढलं. म्हणजे अक्षरशः 10 ओव्हरमध्ये मॅच खलास केली. बघा 2 फरक कसे आहेत. एकीकडे श्रीलंकेचा 19.4 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला आणि दुसरीकडे अफगाणिस्ताननी सामना जो जिंकला 100 धावा करून पार करून तो 10 ओव्हरमध्ये केलेला आहे. हीच गंमत आहे क्रिकेटची. त्यामुळे एका अर्थाने एशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलेलं आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये अनपेक्षित म्हणायचा की नाही परत तुम्ही ठरवा, तुमचं मत मला कळवा की हा निकाल अपेक्षित होता का अनपेक्षित होता. कारण मी सकाळमध्ये लिहिलेल्या लेखामध्ये सांगितलेलं होतं त्यातल्या त्यात टेस्ट आणि वन डेपेक्षा T20 क्रिकेट प्रकारामध्ये अफगाणिस्तानचा संघ धोकादायक ठरू शकतो हे मी अगोदर लिहिलेलं होतं आणि तसंच झालेलं दिसलं. ह्याच्यातनं पाकिस्तान आणि भारतीय संघाचे जे संघ व्यवस्थापन आहेत, कॅप्टन आहे, हा बराच विचार करणार आहेत आणि नंतर रविवारच्या सामन्याला सामोरं जाणार आहेत. तुमचं मत मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं YouTube चॅनल, माझं Facebook पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.